हॅलो प्रेस लॉर्ड. सर्वांना वेलकम करतो. आम्ही आलो आहे प्रकाशात या कार्यक्रमात. विशेष करून मी सतीश पगी आणि सोलापूरहून तुमच्यासाठी हा सुंदर कार्यक्रम देवाच्या योजनेने, देवाच्या इच्छेने आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. प्रेस लॉर्ड. हालेलुया हालेलुया. मागे 2 आठवडे आपण या कार्यक्रमांतर्गत प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विशेषतेने पाहत आहे. आणि पहिल्यांदा आपण प्रकाशाविषयी पाहिलं. मागच्या वेळेला आपण मसीहा येशूला दिलेला शब्द जो मसीहा आहे याच्याविषयी निश्चित पाहिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पाहतो की येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्त. मी नेहमी मागच्या वेळेला पण 3 वेळा गोष्टी बोललो. कारण त्रैक्य, तिन्ही लोक, या सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत व ज्याच्यासाठी आहेत तो आहे येशू ख्रिस्त. आमेन. आम्ही जास्तीत जास्त येशू ख्रिस्ताविषयी जाणून घ्या, कारण तो आमचा आशीर्वाद आहे. जितकं आम्ही येशूला ओळखत जाऊ, जितकं आम्ही येशूला जाणत जाऊ, तितकं आम्ही आशीर्वादित व निरोगी होताना आम्ही आमच्या स्वतःला पाहूया. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही आलोय प्रकाशात या कार्यक्रमामध्ये. मी तुमचं स्वागत करते येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जर तुम्हाला काही कॉमेंट्स द्यायचे असेल तर देऊ शकता. हालेलुया. आणि देवाच्या वचनाशी अधिक जाणून घ्यायचं असेल तर ते जाणून घेण्यासाठी देखील माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज जो विषय आपल्या समोर आपण घेत आहोत, हालेलुया, आम्ही आलो प्रकाशात या विषयामध्ये विशेषतेने आज आम्ही शिकणार आहोत येशू ख्रिस्ताला दुसरा शब्द जो आहे. जो पहिला शब्द आपण शिकलो मसीहा, आज दुसरा शब्द शिकत आहे आपण की पाराक्लेत. हा एक ग्रीक शब्द आहे, पाराक्लेतोस. याचा अर्थ ॲडव्होकेट किंवा वकील. ॲडव्होकेट किंवा वकील, जो बाजू मांडतो, जो समर्थन करतो, जो तुमचं व माझं समर्थन करतो, तुमची व माझं बाजू मांडतो. हालेलुया. त्याला वकील किंवा ॲडव्होकेट म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि त्यालाच ग्रीक भाषेत पाराक्लेटोस असं म्हटलेलं आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ग्रीक भाषेत त्याला पाराक्लेतोस किंवा पाराक्लेत, मराठीमध्ये आपण पाराक्लेत असं पण म्हणतो. 1 योहान याचा 2रा अध्याय आणि 1 वचन याविषयी आपण निश्चित वाचूया. 1 योहान याचा 2रा अध्याय आणि 1 वचन. माझ्या लेकरांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून या गोष्टी मी तुम्हास लिहितो. आणि जर कोणी पाप केले तर तो येशू ख्रिस्त जो न्यायी, जो बापाजवळ आपला पाराक्लेत आहे. आमेन. सर्व गोष्टी जर बारीक रीतीने विचार केला तर तुमचं व माझं पाप, देवाचं विधान आहे, देवाचा न्याय आहे की जो कोणी पाप करतो तो मरेल. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जो कोणी पाप करतो तो मरेल. हालेलुया. देव त्याच्या वचनाच्या न्यायपणात व त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्यामध्ये तो सरळ चालतो. तो त्याचा दुसरा स्वभाव जो प्रेम दया आहे, जो क्षमाशीलता आहे, या विषयाने त्याने हे सर्व या ठिकाणी तो नाही आहे. त्याच्या विधानाविषयी तो नाही आहे. जो कोणी पाप करतो तो मरतो. परंतु दुसऱ्या ठिकाणी त्याने आपल्या स्वतःला ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यावर प्रीती करणे, आमच्यावर प्रीती करून आम्हाला त्या पापापासून सोडण्याचा सर्वतोपरी उपयोग केला, सर्वतोपरी प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नामध्ये सर्वात मोठं म्हणजे त्याने आपल्या पुत्राला तुमच्या व माझ्या पापासाठी काय केलं? पाराक्लेत, मदतनीस, एक वकील या जगामध्ये पाठवलं. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो तुमच्या व माझ्यासाठी पाराक्लेत आहे, जो पहिला पाराक्लेत आहे. याविषयी आपण शिकणार आहोत. ग्रीक शब्द ॲडव्होकेट म्हणजे सर्वसाधारणपणे असं की आमच्या बाजूने बोलवण्यासाठी, आमच्या बाजूने कोणीतरी बोलणारा किंवा आम्हाला एक संयम देणार, कन्फर्टर आलेला असा जो व्यक्ती आहे त्याला पाराक्लेत म्हटलं. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबलच्या नियमानुसार जो कोणी पाप करतो, आणि आम्हाला माहिती आहे आम्ही आज जे कोणी आम्ही प्रत्येक जण पाप करतो. आणि पाप केल्यामुळे
एका ठिकाणी असं लिहिलंय की जो कोणी म्हणतो मी पाप केलं नाहीये तो लबाड आहे. म्हणजे पाप हा आमचा जीवनाचा गुणधर्म आहे. आणि देवाला आज या ठिकाणी हे विधान केलं आहे की जो कोणी पाप करतो, लेकरांनो तुम्ही पाप करू नये. ही देवाची योजना, ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा, मग देवाची योजना आहे की मनुष्याने कधी पाप करू नये. मी पाप करू नये, तुम्ही पाप करू नये, कुणी पाप करू नये. पाप म्हणजे देवाच्या वचनाच्या विरुद्ध असणारं जीवन. त्याला अवज्ञा म्हणतात की देवाला न म्हणणारी गोष्ट करणं म्हणजे देवाची अवज्ञा मोडणं. पाप कधी जन्माला आलं? जेव्हा नियमशास्त्र जन्माला आलं. मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं गेलं तेव्हा पाप जन्माला आला, असं देवाचं वचन, देवाचं विधान आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि या ठिकाणी देवाची इच्छा आहे की आम्ही पाप करू नये किंवा देवाच्या लेकरांनी पाप करू नये, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. पण आणि जर पण, हालेलुया, काय सुंदर देवाचं वचन बघा. पाप केले तर येशू ख्रिस्त जो न्यायी तो बापाजवळ, हालेलुया, आपला पराकलेत आहे, आपला वकील आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, थँक यू जीसस, हालेलुया, आमेन. जेव्हा गुन्हेगार गुन्हा करतो तेव्हा त्याला आपल्यासाठी एक वकिलाची योजना, वकिलाची हे करावं लागते, त्याची बाजू मांडायला, की जो अत्यंत निष्णात असू शकतो, जो कायद्याचं ज्ञान त्याला असू शकतो, ज्या काही गुन्हे केले त्या गुन्ह्यातून त्याला सोडण्यासाठी असणारी योजना व कायद्यासाठी असणारे कायदे कानून व सर्व गोष्टी याच्याविषयी तो अभ्यास असायला. आणि तो काय करतो? गुन्हेगाराविषयी न्यायाधीशाकडे काय करतो? बाजू मांडतो. जरी तो चुकला असेल तर तो काय म्हणतो की कदाचित त्याच्याकडून अशी गोष्ट घडली म्हणून अशा गोष्टी घडल्याचं, किंवा तो घडलीच नाहीये, एक बनाव आहे, या सर्व गोष्टी तो मानतो, वकील मानतो, तो ज्यासाठी काम करतो. आमचा सर्वोच्च न्यायाधीश देव जो बाप आहे, आणि देव जो बाप याच्या समोर जेव्हा तुम्ही मी उभा राहू, आपल्या स्वतःला निरखा, आपल्या स्वतःला पहा. जर मी बापाच्या समोर या क्षणी जर उभा राहिलो तर मी कसा असेल? मी नाही ठरेल का? देव नाही आहे, देव प्रकाश आहे, देव अग्नी आहे, तो भस्म करणारा अग्नी एका ठिकाणी लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी पापी त्याच्या समोर जाऊ शकत नाहीये. हे देवाला माहिती आहे आता यांनी तर पाप केलेले आणि हे माझ्या समोर उभे राहू शकत नाही, आणि मला तर यांच्यावर प्रेम करायचं आहे, मला तर यांना मिळवून घ्यायचं आहे. हालेलुया. आमचा देव आम्हाला मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणारा देव आहे. तो अत्यंत प्रेम दयावान देव आहे. हालेलुया. अत्यंत कृपापूर्ण असा देव आहे. हालेलुया. अत्यंत क्षमाशील असा देव आहे. त्याची इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला मला मिळवून घ्यावं. आउट ऑफ दॅट वी आर अ सिनर, greater sinner. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. So he said Paracletus. म्हणून त्याने पाराक्लेतला पाठवलं तुमची व माझी बाजू मांडण्यासाठी. हालेलुया. जगातला वकील, जगातले ॲडव्होकेट, हालेलुया, त्यांची व्याख्या सुद्धा फार लिमिटेड आहे, पण तो आमचा प्रभू तसा नाहीये. प्रभू येशू जो वकील, जो ॲडव्होकेट आहे, जो पाराक्लेत, सॉरी, तसा नाहीये. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो त्यापेक्षा वेगळा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाप केलं तर तो आमचं पाप आपल्या स्वतःवर घेतो. यशया 53 मध्ये म्हणतो की त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळाले. जो न्यायी आहे, ज्याने कधी पाप केलं नाहीये, ज्याला पापाची सवय नाही, पापाचा स्पर्श नाही, देवाचं वचन इब्रियकांच्या पत्रामध्ये म्हणतं की तो निष्पाप होता. हालेलुया. जो आमच्यासारखं जीवन, शारीरिक शरीराचं जीवन जगून तो निष्पाप राहिला.
तो तुमचे व माझे सर्व पाप आपल्यावर घेतो. आमचा वकील जगाच्या व्याख्येच्या पलीकडचा आहे. हालेलुया. इज ॲडव्होकेट. हालेलुया. बियॉन्ड द मिनिंग ऑफ द वर्ल्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमची जी व्याख्या आहे, जी वकिलाविषयी ॲडव्होकेट विषयी जी व्याख्या आहे, हालेलुया, तो आमची बाजू मांडतो, तो आमचं सांत्वन करतो. हालेलुया. हालेलुया. इतपत असू शकते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो त्याला काही लाभ प्राप्त होण्यासाठी तो ह्या गोष्टी करत असतो. पण आमचा प्रभू येशू जो आम्हाला देऊन तो लाभ तो न घेता तो आमच्यासाठी संपला, आमच्यासाठी त्याने सोसलं. हालेलुया. आमचे कष्ट, आमचे प्रश्न, आमच्या सर्व वेदना त्याने आपल्यावर घेतला. He is a paraclete. It's a different than the world. तो ॲडव्होकेट आहे, द डिफरंट दॅन द वर्ल्ड. हालेलुया. तो जगापेक्षा वेगळा आहे. हालेलुया. आणि तो आमचं पाप आपल्यावर घेणारा देव आहे. हालेलुया. त्याची इच्छा आहे, त्या देवाची इच्छा आहे की आम्हाला त्याने मिळवून घ्यावं. हालेलुया. ही देवाची प्रीती आहे. देवाची प्रीती हे आहे की मी पाप केलं, परंतु मी पापामध्ये मरू नये, मरण माझा शेवट नसावा, तर मी पुन्हा स्वर्गामध्ये त्याच्या समोर उभे असावं. आणि त्याच्यासाठी जे काही कारण आहे, जे काही योजना बनवायची, ती त्याने ख्रिस्ताच्या मधून केली. प्रेज प्रेज. आम्ही जेव्हा देवाच्या समोर उभं राहू, हालेलुया. आज विश्वासणाऱ्यांनो, आज जर तुम्ही उद्धार पावलेले आहात, तुम्ही आज जर क्षमा पावलेले आहात, आज जर तुम्ही प्रभू येशूमध्ये आहात, हालेलुया. जर प्रभू येशूकडे तुम्ही आपलं पाप कबूल करून प्रभू येशूमध्ये एक जीवन, प्रभू येशूच्या वचनानुसार असणारं जीवन जगत आहात, विश्वासाचं जीवन जगत आहात, तर आज मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ज्या क्षणी तुम्ही प्रभू देवाच्या समोर, स्वर्गाच्या समोर उभा राहात, हालेलुया, देवाला तुमच्यामधून त्याचा पुत्र ख्रिस्त दिसणार आहे. ख्रिस्त जो न्यायी आहे, जो निष्पाप आहे, त्याच्यामधून मी दिसणार आहे. आउट ऑफ दॅट आय एम अ सिनर बट विल नॉट लाईक अ सिनर. मी पाप केलेलंच नाहीये. कारण काय, माझं पाप त्याने त्याच्यावर घेतलं. कधी? जेव्हा मी पश्चाताप केला, मी जेव्हा रडलो, मी त्याला मागितलं, माझ्या पापाची क्षमा कर. देवानं माझे रोग व पाप व सर्व त्याने त्याच्यावर घेतले. हालेलुया. प्रेज. आणि मला त्याने फुकटवारी उद्धार व तारण दिलं. आणि तेच देवाला स्वर्गामध्ये दिसणार आहे. हालेलुया. तुम्ही दिसणार नाही, मी दिसणार नाही, ख्रिस्त दिसणार, त्याचा पुत्र त्याला दिसणार आहे. आणि हे गॉस्पल आहे, ही सुवार्थ आहे. हे लक्षात ठेवा, हे आत्मिक सुवार्थ आहे. आम्ही दिसणार नाहीये. आम्ही या ठिकाणी आम्हाला खूप रंगरंगोटी करून आम्ही आमच्या स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न करतो, आणि आम्ही आमच्या स्वतःला काय काय करतो आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. परंतु त्या देवासमोर देवाला एकच इमेज दिसणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पुत्र. हालेलुया. तो तारणारा, उद्धार करता. आणि हेच तर आम्हाला समजायला पाहिजे. हालेलुया. प्रेज. आणि हे तर सुवार्थ, ही खरी सुवार्थ आहे. ही उद्धाराची सुवार्थ आहे. ही आम्हाला आमच्या जीवनातून शिकवली पाहिजे लोकांना. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही स्वर्गात गेल्यानंतर नाही, तर या जगात असतानाच आम्हाला तारणाच्या अनुभवातून चालायचं, पाप क्षमेच्या अनुभवातून चालायचं, देवाच्या वचनाच्या आज्ञापालनातून आम्हाला चालायचं. आणि याद्वारे आम्हाला अनेकांचा उद्धार व तारण करायचं आहे. येशू, प्रभू येशू ख्रिस्त यासाठी पाराक्लेत आहे, मध्यस्थ आहे, वकील आहे. आम्ही अजून एक वचन वाचू. प्रेज लॉर्ड. योहान 14:26 मध्ये पाहू. तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवेल तो पाराक्लेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवेल तो पाराक्लेत, पवित्र आत्मा. हालेलुया. तुम्हा सर्व शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्या सर्वांची तुम्हाला सांगितल्या, त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. प्रभू श्री ख्रिस्त या जगातून जाताना दुसरा पाराक्लेत आम्हाला पाहिजे. आमेन. ही इज अ पाराक्लेट.
ही इज द ओरिजिनल पॅराक्लेटस. हालेलुया. आणि तो म्हणतो मी जेव्हा जाईल, मी बापाकडे जाईल तर माझ्या नावाने आणखीन एक पॅराक्लेट पाठवेल. हालेलुया. त्याचं नाव आहे पवित्र आत्मा, होली स्पिरिट. हालेलुया. आणि तो काय करेल, त्या पॅराक्लेट काय करेल, तो माझ्याविषयी शिकवेल, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी शिकवेल. हालेलुया. अधिक तुम्हाला त्याची काय करून देईल, आठवण करून देईल. हालेलुया. प्रेस पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याची सर्वाधिक सेवा काय, तो तुमच्यामध्ये ख्रिस्ताला अधिक अधिक सुशोभित करतो. ख्रिस्ताविषयी आम्हाला अधिक मार्गदर्शन देतो. हालेलुया. क्षमेविषयी तो अधिक आम्हाला अधिक त्या देवाच्या अधिक जवळ घेऊन जातो. सेवेविषयी अधिक तो मला ज्ञानी बनवतो. हालेलुया. कशी सेवा करायची, सेवा काय आहे, हालेलुया, पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. प्रेस आम्ही कशा प्रकारे देवाचं महिमा करायचा, देवाचं गौरव कसं करायचं, आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला आनंद देणारे कशा कशा गोष्टी करायच्या, देवाला आनंद कसा मिळेल माझ्या जीवनात, हो कोण शिकवतो, पवित्र आत्मा शिकवतो. प्रेस. जरी तो पॅराक्लेट काही दिवस आमच्यामध्ये होता आणि ते सर्व काळ करतात, त्याने आम्हासाठी मध्यस्थी केली, ॲडव्होकेट केलं. आणि तो आता काय सर्व काळ करता न्यायाधीश देव जो बाप याच्या उजव्या बाजूला उभा राहून तुमची व माझी बाजू मांडतो रोज, प्रत्येक क्षणी. आमेन. हालेलुया. आज जर आम्ही जिवंत आहोत, आज जर अजूनही कृपा पावलेले आहोत, तर तुमच्या व माझ्यासाठी आपला प्रभू रोज बाजू मारतो. हालेलुया. प्रेस. हालेलुया. प्रेस. एका झाडाविषयी, अंजनाच्या झाडाविषयी नव्या काळाचं उदाहरण आहे. त्याला फळ मिळणार नाही. प्रेस. जेव्हा झाडाखाली आलं त्या झाडाखाली कुठलंही फळ नाही. 2-3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, पाणी खातंय, खत दिलं जातंय, त्याची काळजी घेतली जाते, ते फळ दिलं नाही. काय म्हणतो मालक, उपटून टाका, कापून टाका. हालेलुया. प्रेस. धनी किंवा मालक म्हणतो तो फळ देत नाही तर त्याला काढून टाका. या हाय न्याय. तुमच्यासाठी सर्व काही केलं जाईल, तुम्हासाठी सर्व काही उपलब्ध आहे, तारणाचे उद्धाराचे मार्ग उपलब्ध आहे. असं असताना जर आम्ही पश्चाताप उद्धार केला नाहीये, हालेलुया, ओळखला नाहीये, हालेलुया, देवाला आवडणारं फळ जर दिलं नाहीये, आमची रवानी नाशात आहे. उपटलेलं झाड अग्नीमध्ये जातं माझ्या प्रियाने. अग्नीचा अर्थ बायबलमध्ये काय आहे माहिती? काय अग्नी म्हणजे नरक. त्यावेळेला तो ॲडव्होकेट, तो वकील, तो पॅराक्लेट्स मध्ये येतो. आणि तो काय करतो, अजून 1 वर्ष, एक संधी पुन्हा त्याला पाणी घालेल. माझ्या देवाच्या लोकांनी, प्रभू येशू तुमच्या विषयी माझ्या विषयी आज रोज या गोष्टी करतो. त्याच्या निवडलेल्यांविषयी, त्याच्या बोलवलेल्यांविषयी, who is a God, who is a chosen, he doing every day and every time. काय करतो तो, मध्यस्थी करतो. अजून काही दिवस जाऊ दे, अजून 1 वर्ष जाऊ दे, मी त्याला पाणी घालेल, मी त्याला आळं करेल. हालेलुया. मी त्याला खत टाकेल. हालेलुया. मी त्याची काळजी घेईल. हालेलुया. मग फळ नाही आला तर मग तू तुझा न्याय कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कम्फर्टर. हालेलुया. ही इज ॲडव्होकेट, ही इज पॅराक्लेटस. तो एक मध्यस्थ आहे. हालेलुया. तो काय करतो, आमचा नाश होऊ नये यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. फळ देणं आमचं काम आहे. पश्चातापाचं फळ देणं आमचं काम आहे. चांगुलपणाचं फळ देणं आमचं काम आहे. गलती करपत्रामध्ये लिहिलेले फळ देणं, आत्मिक फळ देणं आमचे काम आहे. देवाला नवनिकुशाच्या जीवनात दूर करणे आमचं काम आहे. हालेलुया. प्रेज. प्रत्येक संधी
जी देवानं माझ्यासाठी उपलब्ध केली. प्रत्येक श्वासापासून तुम्हाला आठवतं. आणि आज हे वचन देत असताना काल 2 दिवसामध्ये या कोरोनामुळे ऑक्सिजन हा शब्द या 2-4 दिवसामध्ये ऑक्सिजन 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 काय म्हणतात जीवनवायू याच्याविषयी एवढं ऐकायला मिळतं आलेल्या की परवा नाशिकमध्ये एका ॲक्सिडेंटमध्ये एका लिकेजमुळं एका वेळेला 24 जण आलेले ऑक्सिजन विना तडफडून मेले. एक मुलगी सांगतो माझी आई माझ्यासमोर तडफडून मेली. सकाळी जेव्हा उठतो तुम्ही धन्यवाद देता का की माझ्यामध्ये तो श्वास आहे, तो ऑक्सिजन आहे, आज मी जिवंत आहे. ही त्याची कृपा आहे. आज त्या ऑक्सिजनच्या काय उपलब्ध नसल्यामुळं काय होतंय आपल्या आजूबाजूला पहा, पेपरमध्ये पहा, ऐका. या कोविड त्याचा सर्वात मोठा गुणधर्म आहे तुमच्यातला ऑक्सिजनच बंद करून टाकतो. तुमच्यातला जीवनवायूला तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी असणारे सर्व यंत्रणेला तो काय करतो, मोडून तोडून टाकतो आणि तो तुम्हाला निर्जीव करतोय. आलेले माझ्या प्रियानो, आलाय तुमचा प्रभू जो प्राणवायू आहे. तो म्हणतो त्याने त्या मातीचा तुम्हाला मला घडवलं, आपल्यामध्ये त्याने प्राणवायू ज्या फुंकला तो देव तुमच्या प्राणवायूच्या विरुद्ध येऊ शकतो काय? जर माझे लोक प्रार्थना करतील, पश्चाताप करतील, आपल्या पापाची अपेक्षा पूर्वजांच्या पापाची क्षमा मागतील. देव म्हणतो मी त्यांची प्रार्थना केली. आज तोच प्रभू ख्रिस्त येशूच्या द्वारे आज तुम्हाला हेच गोष्ट शिकवत आहे. त्या मध्यस्थ हेच गोष्ट शिकवत आहे. आज जर तुम्ही आपलं जीवन प्रभू येशूला देऊन टाकता तर तो तुम्हासाठी पाराखल्यात. तुम्ही पाप जरी केलं, जरी तुमच्याकडून काय चुकलं तर आज या क्षणी हालेलुया देवाचं वचन म्हणतं काय आम्ही शिकलो काय की तर प्रभू श्री ख्रिस्ताचा न्याय आहे. तो बापाजवळ तुमच्या माझ्यासाठी पाराखलेत आहे. आज क्षमा मागा, आज आपल्या पापाची क्षमा मागा. मंडळांनो, सेवकांनो, देवाच्या लोकांनो, ख्रिस्ती लोकांनो, प्रभूच्या लोकांनो, प्रभू ज्यांना येशूची ओळख नाही असं प्रत्येकाला मी आव्हान करतो. आज जर तुम्ही आपल्या येशू ख्रिस्त ज्याला देव मानून, येशू ख्रिस्ताला आपला प्रभू मानून, ज्या सृष्टीचा निर्माण करतात, ज्याने आमच्यामध्ये आपला प्राणवायू फुकला, त्याला जर तुम्ही क्षमा मागताल, आपलं पाप सोडून आपलं त्याला प्रभू मानून त्याच्या मागे चालत आलेल्या तो आज हा शाप वाचला काढू शकतो. आज हा सर्व जगाला लागलेली लागण आहे. मोशेला तो म्हणतो जेव्हा जो पण मोशेने साप उंच करायला लावला आणि त्याने तो साप काठीवर उंच केला आणि त्याने सांगितलं जो कोणी त्याच्याकडे पाहिल तो वाचेल. 2000 वर्षापूर्वी त्या गोलगोथा टेकडीवर देवानं त्याला उंच केला. आजही तेच वचन तशाच प्रकारे आहे. जो कोणी त्याच्याकडे पाहिल तो वाचेल. या जगाला आव्हान आहे. आज प्रत्येकाला आव्हान आहे. जो कोणी येशू ख्रिस्ताला त्या क्रुसावर मरताना पाहेल आणि आपलं पाप कबूल करेल, आपलं जीवन त्याला देऊन टाकेल. हालेलुया. प्रभू म्हणून आपल्या हृदयात तो पवित्र मानेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि त्याच्या आज्ञापालन चालण्यासाठी आपल्या स्वतःला समर्पित करेल. हालेलुया. आज तो देव तुम्हासाठी देवाकडे तुमच्यासाठी तुमच्या विरुद्ध योजना जरी असेल, हालेलुया, तुमच्या विरुद्ध कुठली कठीण योजना असेल, हालेलुया, शैतानाची असो, मनुष्याची असो, तुमच्या शरीराची असो, तुमच्या पापामुळे तुमच्यावर गुदरलेली एखादी चुकीची योजना जरी असेल, तो तुम्हासाठी मध्यस्थ करेल. तो मध्यस्थी म्हणून उभा राहील आणि तो आलेल्या आम्हाला काय करेल, आमच्या शिक्षेला तो आपल्या स्वतःवर घेईल. हालेलुया. थँक्यू जीसस. आलेल्या इतकंच नाही आहे, पण त्याने आम्हासाठी दुसरा पाराक्लेत दिला. तो देखील आम्हावर तो देईल, आम्हाला तो मार्गदर्शन देईल. हालेलुया. पुन्हा एक वचन वाचतो मी तुम्हासाठी. एक योहान 15:26. जो बापापासून निघून येतो, ज्याला मी बापापासून तुम्हाकडे पाठवीन, तो पाराक्लेत म्हणजे खरेपणाचा आत्मा जेव्हा येईल तेव्हा तो माझ्याविषयी काय देईल, साक्ष देईल. आता पहा, पवित्र आत्मा
ज्याला बायबलमध्ये पाराक्लेत व आमचा सांत्वन करणारा असं म्हटलेलं आहे. आमेन. प्रेज असं संबोधलेलं आहे. इथेच ख्रिस्त हा आमचा पाराक्लेत आहे. तो आमचा ॲडव्होकेट किंवा कैवारी किंवा आमचा बाजू मांडणारा आहे. असा जो आमचे सांत्वन तर करतो, पण आम्हाला मदत किंवा हेल्पर. प्रेज बघा, एक एक शब्द बघा. हेल्पर, मदत करणारा, सांत्वन करणारा, काउन्सिलर. आलेले या ज्या गोष्टी आम्हाला यामध्ये तो आम्हाला म्हणतो का, की तो आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्याची एकच योजना, की मला माझ्यावर येणाऱ्या शिक्षेपासून आम्हाला वाचवा. हालेलुया. प्रेज याचाच अर्थ दोन पाराक्लेत आहेत आणि सोबतीने ते काम करताना आम्ही पाहतो की त्यांच्यातला एकोपा व त्यांच्यातला ते सुंदर जुना मिलाफ, ज्याला आम्ही परफेक्ट हार्मोनी पाहतो. हालेलुया. प्रेज बायबलमधून पाहू की योहान 14:16 मध्ये म्हणतो, आता मी बापाला विनंती करेन आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल. याचा अर्थ आहे पहिला पाराक्लेत प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. ही इज अ पाराक्लेटस. तो म्हणतो मी दुसरा पाराक्लेत तुम्हासाठी देईल, यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सर्व काळ राहावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व काळ राहणारा पाराक्लेटस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो त्याने आम्हासाठी पाठवून दिला. ही इज अ कम्फर्टर. पण आम्हाला महत्वाचं आहे, कोण पाठवतो? प्रभू येशू ख्रिस्त. फर्स्ट पाराक्लेटस. तो आम्हासाठी वकील आहे. तो आम्हासाठी, दुसरा शब्द त्याचा अर्थ आहे ॲडव्होकेट, आमच्यासाठी बाजू मांडणारा. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पाराक्लेत तो स्वतः येशू ख्रिस्त होता. हालेलुया. योहान 16:7 मध्ये म्हणतो, तरी तुम्हास खरं सांगतो, ते मी जातो न गेलो तरी पाराक्लेत तुम्हाकडे येणार नाही. हालेलुया. मी जातो, मला गेलंच पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो या ठिकाणी तुम्हाला कम्फर्ट करेल, पण मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी बाजू मांडत नाही. तुम्ही शरीरामध्ये जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्हासाठी राहणार आहे. हालेलुया. पण तुम्ही सर्व काळ आमचा पाराक्लेत आमच्या न्यायाधीशासमोर सर्व काळ राहील. हालेलुया. तुमची बाजू मांडत राहील. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मी न गेलो तर पाराक्लेत तुमच्याकडे येणार नाही, पण जरी मी गेलो तरी मी तुम्हाला त्याच्याकडे पाठवून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करतो. तो ख्रिस्ताकडे, तो देवाकडे तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करतो. ही देखील योजना आमच्या प्रभूची आहे, प्रभू देवाची आहे, आमच्या प्रेमळ पित्याची आहे. त्याची इच्छा होती की त्याने तुम्हाला मला मिळवून घ्यावं. इनडायरेक्टली विकत घ्यावं, कारण आम्ही पापाला विकले गेलेलो आहे. बायबलच्या भाषेत आम्ही वी आर सेल्ड. योसेफाला विकलं, आम्ही सेल्ड झालोय पापाला. आणि आम्हाला परत खरेदी करण्यासाठी आलं, जे मूल्य चुकवायचं होतं ते मूल्य त्याने आपल्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे त्या क्रूसावर त्याने चुकवलं. आमेन. जेणेकरून तुम्हाला मला मिळून घ्यावं. हालेलुया. बायबलमध्ये तो शब्द आहे की त्याने देखील आपलं मुख बाजूला फिरवलं. कोणी? बापाने. येशू ख्रिस्त, तू का मला विसरतोस? हालेलुया. मला तहान लागली आहे. प्रेज लॉर्ड. या वचनाचा अभ्यास करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कुसावच्या 7 शब्दाचा अभ्यास करा. हालेलुया. की बाप देखील आपल्या पुत्राला त्या कष्टबद्ध दुःखामध्ये सोडून आपला चेहरा दुसरीकडे करत आहे. तो काही काळ, काही समय त्याने आपली नजर हटवली. ती नजर त्याने तुमच्यावर, माझ्यावर लावली. त्याला माहित होतं की माझा पुत्र सदा सदाजीवी राजा आहे, तो सर्वतोपरी जिंकलेला आहे. हालेलुया. कारण तो निर्दोष होता, पाप त्याचं काही करू शकणार नव्हतं. आमेन. परंतु त्याला तुम्हाला मला मिळवून घ्यायचं होतं, मला मिळवून घ्यायचं होतं, तुम्हाला मिळवून घ्यायचं होतं. या जगातल्या प्रत्येक मनुष्याला, जो पापी आहे, जो पापामध्ये नरकाच्या वाटेवर आहे, त्या प्रत्येकाला त्याला मिळवून घ्यायचं आहे. हालेलुया. आणि ही देवाची योजना आहे. हालेलुया.
आज छोटंसं मोठंसं पाप, छोट्या मोठ्या गोष्टी, करोना याच्यातून यापेक्षा अधिक मोठा आहे की आम्हाला नरकापासून वाचवणार, नरकासारख्या गोष्टीमध्ये वाचवण्यासाठी आलेल्या देवानं सर्वतोपर्यंत केले. करोना वगैरे काय आहे, छोटस. ही देवाची सर्वोच्च योजना इच्छा आहे की त्याने तुम्हाला मला मिळवून घ्यावं. म्हणूनच ख्रिस्त हा पहिला पॅराक्लिटस आहे, पहिला ॲडव्होकेट आहे. आणि तो तुमची व माझी बाजू मांडतो. आणि म्हणून तो वचनातून आम्हाला सांगतो, जरी तुम्ही चुकला, या क्षणी जर तुम्ही चुकला, आपल्या स्वतःला सांगा व आपल्या इतरांना पण आपल्या सेवेमध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्या वचनातून शिकवा. जरी आज आम्ही पाप केलं, जरी आम्ही चुकलो, तर येशू ख्रिस्त तुम्हासाठी आम्ही बापाजवळ पॅराक्लिट आहे. येशूकडे या, क्षमा मागा, परत जीवन नीट करा. प्रभू तुम्हाला क्षमा करून पुन्हा एकदा तुम्हाला आल्या देवाच्या समोर उभं राहण्याची योग्यतेचं बनवायला. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची हीच इच्छा आहे की तुम्हाला मला आशीर्वादित करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे प्रत्येक मनुष्य हा त्याच्या पुत्रासारखा दिसावा, पुत्रा समान असावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने केवळ पुत्रावर प्रीती केली नाही, माझ्या प्रियानं. हालेलुया. माझा पुत्र, माझा पुत्र, त्या पुत्रामध्ये तो तुम्हाला मला पाहतो, मला पाहतो, तुम्हाला पाहतो, आमच्या प्रत्येकाला तो पाहत आहे. ख्रिस्तामध्ये तो तुम्हाला मला पाहतो. त्याची इच्छा आहे त्या ख्रिस्तामधून तुम्हाला मला त्याने हालेलुया त्या पापापासून सोडवावं. हालेलुया. पिढ्यानपिढ्याची पाप आमची क्षमा करून आमचा प्रभू आम्हाला त्याच्या स्वर्गाच्या सोबतीचे नागरिक बनवतो. आणि ही देवाची योजना आहे. हा त्याचा 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 कर्तृत्व हे जे आहे त्याने आम्हाला आपल्या बापाच्या योजनेमध्ये घेऊन आला. 2000 वर्षापूर्वी त्या क्रुसावरून क्रुसाच्या बलिदानातून त्याने आम्हाला सोडवलं. त्याने आमच्यावर क्षमा केली आणि पापाला आणि मृत्यूला, हालेलुया, आणि रोग व आजार व दुःख व कष्ट व प्रश्न हमेशा करता त्याने त्याच्यावर जय मिळवला. हालेलुया. शरीराच्या वासना असू दे, मनाच्या वासना असू दे, आत्म्याची पाप असू दे, किती गंभीर, किती साधी कशी असू दे, प्रत्येक गोष्टीवर त्याने जय मिळाला. म्हणून आज तुमच्या व माझ्याकडे आशा आहे. आज आम्ही जरी कितीही पापामध्ये, चुकामध्ये, आमच्यावर किती जरी कष्टामध्ये व आजारामध्ये, दुःखामध्ये, प्रश्नामध्ये, वादळामध्ये जरी असलो, हालेलुया, तुमच्या व माझ्यामध्ये, तुमच्या व माझ्याकडे आशा आहे. ख्रिस्तामधून आम्हाला ती आशा मिळते. जो कोणी त्याच्याकडे येईल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो त्याला सोडवेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोणाकडे बघू नका. पेत्र जो पण वादळाकडे पाहतो, जो पण ख्रिस्ताकडे पाहतो तो पाण्यावर देखील चालला. जग, मृत्यू या सर्व गोष्टी तुम्हाला गिळून टाकणार आहेत, तुम्हाला ओढणार आहेत. हालेलुया. पण तो ख्रिस्ताकडे पाहणं, देवाकडे पाहणं, यावर जय पावणं आहे. जोपर्यंत तो ख्रिस्ताकडे पाहत होता, येशूकडे पाहत होता, गुरुकडे पाहत होता, हालेलुया, रब्बीकडे पाहत होता, तो पाण्यावर त्याच्यासारखाच चालत होता. पण जेव्हा लाटेकडे पाहिले, वादळाकडे पाहिले, हालेलुया, आपोआपच भय आलं त्याला. प्रेज द लॉर्ड. हे जग तुमच्यामध्ये भय आणतं. हालेलुया. परंतु देव, आम्ही जेव्हा ख्रिस्ताकडे बघतो तेव्हा आम्हाला जीवनाची आशा आलेली आहे. प्रभू वचन नेहमी 41 यशाया 41 मध्ये 3 वेळा तो म्हणतो, भिवू नको, भिवू नको, भिवू नको. भय आणणाऱ्या गोष्टी काय? जग. आम्ही जगाकडे मागितलं, जगाकडे गेलो, तुम्हाला भय चालेल, तुम्ही भीतालच आणि ते तुम्हाला मरणदायक असेल. पण तुम्ही ख्रिस्ताकडे पहा, भय निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. येशू आशा देणारा जिवंत दैव आहे आणि तो आज उपलब्ध आहे. आज जर तुम्ही आपलं जीवन प्रभूला देईल, आज जर तुम्ही आपलं पाप प्रभूकडे कबूल कराल, आज जर तुम्ही त्याच्यासाठी आपल्या स्वतःला मोकळ कराल, मुक्त कराल, जसं आहे तसे जर तुम्ही प्रभू समोर याल, प्रभू माझ्या पापाची क्षमा कर, मी असा आहे, हालेलुया, हे माझा अशक्तपणा आहे, हे माझा मूर्खपणा आहे, हालेलुया, जसा आहे तसा आज प्रभू समोर उभा राहा माझ्या प्रिया. हालेलुया. प्रभू तुझ्यासाठी देवाकडे पराक्रम आहे. आमेन. आणि तो तुम्हाला क्षमा करण्यासाठी आज, तो तुम्हाला सर्व रीतीने सोडवण्यासाठी आज, तो तुम्हाला निरोगी करण्यासाठी आज
त्याची कृपा उपलब्ध करून देते. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. आज हे प्रार्थना करत असताना येशू आपल्या सर्व वासना दूर करा. आपल्यातले सर्व देवासाठी मोकळे व्हा. हालेलुया. देवाच्या योजनेत इच्छेत राहा. हालेलुया. देवाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी बायबल वाचा, वचन वाचा. आज ख्रिस्त कसा कळेल? वचनाच्या द्वारे कळेल. जितकं आम्ही देवाचं वचन वाचू तितकं ख्रिस्त आम्हासमोर अधिक स्पष्ट होत जाईल. ख्रिस्ताविषयी सर्व गोष्टी बायबलमध्ये आहेत आणि पवित्र आत्मा मला शिकवेल. काय लिहिले तो हालेलुया. तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवेल तो पाराकलेत, म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवेल. कुठून शिकवेल? देवाच्या वचनातून. देवाचं वचन, देवाचा शब्द आहे आणि देवाचा शब्द आहे त्याचं नाव आहे पाराकलेत. आणि तो पाराकलेत कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेस द लॉर्ड. आज पुन्हा एकदा अधिक वेळ देवाला द्या, अधिक देव वचनाला द्या, अधिक वचनाच्या शिक्षणाला द्या, अधिक वचन शिकण्याला द्या. प्रेस द लॉर्ड. की नियम म्हणून नाही, एक भूक म्हणून. आज मी का खातो, आज मी का जेवतो? कारण मला त्याची गरज आहे. तसं आत्मिक जीवनाला वाढण्यासाठी गरज समजून, आत्मिक गरज आहे मला देवामध्ये, देवाच्या आशीर्वादामध्ये, देवाच्या निरोगीपणामध्ये, आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी मला देवाचं वचन वाचलं पाहिजे, देवाचं वचनाचं मनन केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. वचनामध्ये वचनाचं आज्ञापालन मला केलं पाहिजे. वचनामध्ये लिहिलेले प्रत्येक गोष्ट पाळण्यासाठी मला अधिक त्याच्या प्रती केली पाहिजे. हालेलुया. हे कोण शिकवतो? वचन शिकवतो. आज तर तुम्हाला आशीर्वाद आमच्या येशू प्रार्थना करत असताना हालेलुया मी विश्वास करतो की हे वचन ऐकत असताना देवाचा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. हालेलुया. तो दुसरा पाराकले निश्चित तुम्हाला आशीर्वाद करतो. येशूच्या नावाने आणि मी प्रार्थना करतो प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येकाला, इथून पुढे ऐकतील त्या प्रत्येकाला प्रभूजी येशूच्या नावात आशीर्वाद कर. आणि प्रभूजी तो दुसरा पाराकले जो पवित्र आत्मा तो अधिक भरपूर सामर्थ्याच्या होते आणि ख्रिस्तासारखं होण्यासाठी त्यांना ख्रिस्ताची वचनं, ख्रिस्ताचं मार्गदर्शन, ख्रिस्ताचा प्रकाश त्यांना समजण्यासाठी त्यांना विशेष कृपा दे. सर महिमा गौरव येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन, हालेलुया. सर्वांना आशीर्वाद. गॉड ब्लेस यू. वचन अनेकांना तुम्ही शेअर करा आणि अनेकांना तुम्ही पाठवा, एकमेकाला पाठवा. या गोष्टी मी यूट्यूबवरून पण तुम्हाला लिंक पाठवत असतो. जी लिंक तुम्हाला मिळेल ही लिंक देखील इतरांना तुम्ही शेअर करा. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. दर शुक्रवारी सकाळी 11 किंवा संध्याकाळी 4, आज काही परिस्थितीमुळे 4 वाजता केलं, पण शक्यतो 11 वाजता देवाचा बायबल स्टडी असेल. आम्ही आलो प्रकाशात. प्रकाश हा ख्रिस्त आहे आणि प्रकाशाचा अर्थ आम्ही आलो प्रकाशात, याचा अर्थ आम्ही ख्रिस्तामध्ये आलो. आम्हाला ख्रिस्तामध्ये यायचं आहे. जो मला दिला मी तो तुम्हासाठी शेअर करते आणि तसंच तुम्हाला देखील इतरांना शेअर करायचं. आम्हाला प्रत्येकाला प्रकाशात यायचं आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.